झी 24 तास एक पाऊल पुढे। इचलकरंजीत कावळीच्या साथीनं थैमान घातलंय। आतापर्यंत कावळीनं 6 जण दगावलेत। डॉक्टर महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झालाय, तर पहाटे अरुण पवार या 42 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झालाय। पंचगंगेच्या दूषित पाण्यानं इचलकरंजीत कावळीनं थैमान घातलंय। 2500 पेक्षा जास्त लोकांना कावळीची लागण झाली। इचलकरंजीमध्ये कावळीच्या साथीनं थैमान घातलंय। एका डॉक्टर महिलेचा प्रसूतीनंतर कावळीमुळे मृत्यू झालाय, तर अरुण पवार या 42 वर्षीय नागरिकाचाही आज पहाटे कावळीनं मृत्यू झालाय। एक नजर टाकूयात कावळीच्या लक्षणांवर आणि कावळी झाल्यावर काय काळजी घ्यायची त्यावर। कावळी म्हणजे नेमकं काय ते पाहूयात। यकृतात जुन्या रक्तपेशीतला रक्तद्राव विरघळतो, त्यानंतर त्यातून एक पिवळा पदार्थ तयार होतो। या पिवळ्या पदार्थाला बिलिरुबिन असं म्हणतात। बिलिरुबिनचं रक्तातलं प्रमाण वाढणं यालाच कावळी म्हणतात। विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे सूज येऊन कामकाज मंदावलेल्या यकृतात बिलिरुबिन साठून राहतं। लाल रक्तपेशींचा वेगानं नाश झाल्यामुळे बिलिरुबिन जादा तयार होत असतं। पित्तमार्गात आलेल्या अडथळ्यामुळे यकृतात पित्त साठून रक्तात उतरतं। कावळीची लक्षणं आपण पाहूयात। सतत राहणारा मध्यम ताप, भूक न लागणं, मळमळ, उलटी, डोकेदुखी, डोळे, लघवी आणि नखांमध्ये पिवळेपणा जाणवतो। त्वचेखाली बिलिरुबिन साठून शरीरावर खाज सुटते। रक्ताची तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानं कावळीवर उपचार घ्यायलाच हवेत। उसाचा रस आणि साखर पाणी पिणं हे कावळीवर योग्य उपचार आहेत। त्याशिवाय दारू यकृताला घातक असल्यामुळे किमान 6 महिने दारू पिऊ नका। कावळीत यकृत नाजूक होतं, त्यामुळे अनावश्यक औषधं टाळावीत। कावळीत पूर्णपणे विश्रांती घेणं आवश्यक असतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।